पूर्णेचा वडासे लुचचन, हाती पूर्णेचा वडासे लुचचन, ज्वारीचे कोठार गोडवानी, ज्वारीचे कोठार गोडवानी, गोडवानी. परभणी परभणी आय लव माय परभणी, परभणी परभणी आय लव माय परभणी. शांती समाधानाची अनोखी परभणी, शांती समाधानाची अनोखी परभणी, परभणी परभणी आय लव माय परभणी, परभणी परभणी आय लव माय परभणी, आय लव माय परभणी, आय लव माय परभणी. ही गोरे संध्याच्या मॅडम ही गोऱ्या, संध्याचे सर ही गोरे, संध्याच्या मॅडम ही गोऱ्या, तरी पण संध्याकाळी 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 संध्याकाळी. ही कविता किती लांब करता येते तुम्हाला, काका मामा आत्या अजून किती त्याच्यात वाढवता. संध्या नावाचं कुणी असेल तर मी आत्ताच माफी मागतो. कोणी आहे का संध्या? नाही. अभ्यासाला कधीच मागे नाही सांगलो होतो, तुम्ही सगळ्यांनी पण असंच करा. सर्वांनी अभ्यासाला पण तेवढंच महत्त्व द्या. कला असेल तर कलेला पण महत्त्व द्या, कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि आवडणाऱ्या वस्तूंमधून जेव्हा तुम्हाला पैसे मिळायला लागतात तेव्हा फार मजा येते. जसं मला रोज प्रवास करायला आवडतो, वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं, सो याच्यातून मला पैसे पण भरपूर मिळतात. सो अभ्यासासोबतच हे पण चालू ठेवा. आणि मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहे, जे यूट्यूब असतं, जे इंस्टाग्राम असतं, त्याच्यातून पण माझं इन्कम चालू आहे. तुम्ही पुढे जाऊन पण तुमच्यापैकी पण काही जण इन्फ्लुएन्सर होऊ शकतात. कला दाखवून पण तुम्ही फेमस होऊ शकता. जसं रांगोळी आहे, स्केच आहे. आज मला एवढ्या छान सत्कारासाठी इथे बोलवलं त्याबद्दल मी खूप सर्वांचा जास्त आभारी आहे. ज्ञानेश्वर माझा मित्र तर आहेच, पण मित्रापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सर्वांना पण भेटून मला फार भारी वाटतंय. एवढं छान वेलकम माझं फार क्वचित होतं. म्हणजे क्राऊड तर भरपूर असतो माझ्या इव्हेंटला, 10,000 लोकांपुढे पण मी शोध केले, पण आपल्या माणसांमधला जो सत्कार आहे किंवा जे वेलकम आहे ते मला नेहमी फार स्पेशल वाटतं. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी माझ्या वेळात वेळ काढून माझं एवढं छान आणि एवढं सुंदर स्वागत केलं. आपण परत लवकरच भेटूया. कदाचित जर आपल्या हॉस्टेलचा किंवा वसतिगृहाचा काही इव्हेंट असेल तर मी नक्की इच्छा आहे माझी की तुम्ही सर्वांनी मला बोलवा. डान्ससाठी मी नक्की येईल, मी प्रॉमिस करतो. सो थँक्यू सो मच. जीव खाते कृती लोक आपला पूर्ण आणि ही काय इंटेन्शन very nice. You had chosen a very nice way, not only to learn, but to how to live a life. तिने ते मार्ग निवडला फक्त शिकायचा नाही, आयुष्य
जगण्याचा मार्ग जगण्यासाठी सलट यावा. चला सांगा दोन वाक्य. काय म्हणाले ते एबीसीडी हळवतो अहो एवढं हिंदी म्हणतो सगळे एबीसीडी एड वाय झेड सगळं उलटी म्हणतो उलटी प्रोफेसर म्हणतात अहो उलटी नका वाचू तुम्ही सरळच वाचा पण तेवढं बोला. अहो आता सगळ्या एबीसीडी सगळ्या एवढं भेटी. अहो तसं नाही ABCDEFG म्हणा ना. अहो जी पर्यंत जायचं का ठीक आहे जी पर्यंत घे आता जातो हे घोडा आहे बाहेर आता जातो गेला हे माझं हे बाहेर लय म्हणून गेले आपल्याला चालत. एबीसीडी अशा बाहेर भेटी. सर्व जमलं की तुम्हाला. अजून 2 जण आले दादा कोंडके सोबत अजून 2 जण आले. फुले माहित नाही म्हणले तुम्ही तर लक्षात घ्या. निळू फुले हे खूप मोठे ऍक्टर होते आणि त्यांची जी काही विलनगिरी टाईप म्हणा किंवा खुनसट अशी जी काही अहो आतमध्ये जाऊ का? अहो प्रोफेसर आतमध्ये जाऊ का म्हणतात? प्रोफेसर म्हणतात आवाज पहिले आले की आतमध्ये अजून किती आतमध्ये आता या की आतमध्ये. प्रोफेसर विद्याच्या टोन मध्ये नाही का लगेच पुन्हा निळू फुले. आपल्याला पण ऍडमिशन करायचं. अरे भोटर किती मिळाले वाटतं आपल्याला काय समजायला झालं किती मोठं भोटर आहे. आपल्याला एवढा सांगायचं आपल्याला का नाही एवढं हुशार व्हायचं तेवढं हुशार व्हायचं लय हुशार व्हायचं. आता आपल्याला का नाही लय अभ्यास करायचा मोठा साहेबच व्हायचा. प्रोफेसर म्हणतात हो काय मी तुम्हाला सगळं करतो म्हणजे सगळं शिकवतो तुम्ही ऍडमिशन करून घ्या. ऍडमिशन करून घ्या म्हणजे लगेच निळू फुले का. अहो पण काय लागतं का लगेच करतो. तर प्रोफेसर म्हणजे ते बोलून दाखवा आपल्याला ABCDEFG मला आवडतात भजी. अहो भाज्याला काय झोप आहे वाढेल जगा खिचडी खावायचा की खिचडी भाजी खाऊ ठेवलं एकदा. अरे काय तुम्ही झोप आहे भाजी नसते आणि काय तुम्ही एबीसीडी मला आवडतात भाजी. अहो खिचडी भाजी आवडतं सगळ्यांना. मग ते आले त्याचे स्टार्ट. एबीसीडी अरे सगळ्या गावाला आवडते की भाजी. गावात सोडा म्हणजे बरोबर गावात सोडा तुमचं झालं का. स्टार्ट